नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. ना मैदा, ना शुगर, ना सोडा, ना बेकिंग पावडर, तरीही उत्कृष्ट प्रतीचा कमी साहित्यामध्ये आपण झटपट होणारा केक बघत आहोत. तर चला तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगून घेते. इथे मी रोल ओट्स घेतलेले, डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेले, हे चांगल्या क्वालिटीचं आहे. इथे जरा पिकलेला बनाना घेतले, साधारण 2 ते 3. आपल्याला एग लागेल. इथे मी व्हाईट चॉकलेट चिप्स घेतलेले आहे आणि व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट थोडासा लागेल आपल्याला. तर सुरुवातीला मी ओट्सची पावडर करून घेते. तर इथे मी ओट्सची पावडर करून घेतलेली. या पद्धतीने बारीक करायची जरा. आता सर्वप्रथम बाउलमध्ये मी बनाना टाकून घेते. त्याला छान मॅश करून घ्यायचे. जरा केळे बारीक करून घ्यायचे, छान मॅश करून घ्यायचे या पद्धतीने. आपला बनाना छान मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये मी हे एक फोडते टाकून घेते. आता यामध्ये हे एक छान मिक्स करून घ्यायचे बनानामध्ये. तर यामध्ये मी थोडासा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकते. ही छान मिक्स करून घ्यायचे आपण. या पद्धतीने आपलं मिश्रण आता रेडी आहे. तर इथे मी ही जी ओटची पावडर केलेली ती यामध्ये टाकून घेते आणि यालाही छान मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झालेलं आहे. इथे मी चॉकलेट टाकून घेते, डार्क चॉकलेट. थोडं मोठे चंक्स पण ठेवलेले मी, त्यामुळे केक खाण्यात मजा येते. यालाही छान मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडेसे व्हाईट चॉकलेट चिप्स टाकून घेते. कढई मी इथे प्री हीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आता यामध्ये मी मीठ टाकून घेते. मी वारंवार मीठ वापरते ना, त्यामुळे थोडं काळं झालेलं आहे. हे असं पसरून घ्यायचं जरा. यामुळे कसं केक टीन जो आहे डिरेक्ट हीटला कॉन्टॅक्ट येत नाही आणि केक जळण्याची शक्यता नाही राहत. तुझ्याकडे जी जाळी असेल ती ठेवायची यावर आणि याला प्री हीट करायचे लो टू मीडियम गॅसवर. तर या पद्धतीने मी केक टीन हा ग्रीस करून घेतलेला. थोडंसं त्यावर ओट्स पावडर पण टाकून घेतलेली. त्यामुळे आपला जो केक आहे तो लवकर केक टीनच्या बाहेर सुटून जातो, तुटत नाही. चला तर मग ही बॅटर आता यामध्ये टाकून घेऊया. आता हा टीन आहे या कढईमध्ये ठेवते मी या पद्धतीने. आणि साधारण 45 ते 50 मिनिटं लो गॅसवर असं झाकून ठेवून बेक करायला ठेवायचं आहे. चला तर मग केक बघून घेऊया. साधारण 45 ते 50 मिनिटं लागले. सुरी टाकून बघूया झालाय का. आता क्लीन निघला तर म्हणजे झालाय. ओके, सुरी एकदम क्लीन निघली, बघू शकता. चला तर आपला बनाना केक रेडी आहे. तो मी आता काढून घेते. केक आपला थंड झालेला आहे. याला मी फ्लिप करून घेते. आता या पद्धतीने झाकण ठेवायचं.